नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपले स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये, राज्यात विकास नव्हे तर सूज। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा हल्लाबोल। प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, सत्तेत असणाऱ्यांना ही एक्सपायरी डेट आहे। एकेकाळी जनता काँग्रेसला कंटाळली होती, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्र नव्हे तर त्यांचा पक्ष आयसीयू मध्ये, जनतेचे आशीर्वाद असेपर्यंत भाजपा सत्तेत राहणार। भाजपच्या नवनाथ बन यांचा राज ठाकरेंवर पलटवार। निकोप राजकारण महाराष्ट्रात आधी होतं, निवडणुका झाल्यानंतर नेते एकमेकांना भेटायचे, पण या सर्व गोष्टी आता संपल्यात। प्रत्येक गोष्ट तिरस्काराने पाहण्याची सवय झाली आहे। राज ठाकरेंचं नाव न घेता संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर। भिवंडी पालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी, भाजपचे बंडखोर नारायण चौधरींना महापौर पदाच्या निवडणुकीत 48 मतं, विलास पाटलांना 25 तर भाजपचा उमेदवार स्नेहा पाटलांना 16 मतं, भाजपची 6 मतं फुटली। पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नारायण चौधरींना इशारा पाहायला मिळतोय। बंडखोरी करणार नाही असा आम्हाला शब्द दिला, पण बंडखोरी झाली, चव्हाणांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं भाजपामध्ये उभी फूट पाडली नाही, भिवंडीतील घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकपाळांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं कोणताही घोडेबाजार केला नाही, भाजपला त्यांचे नगरसेवक सांभाळता आले नाहीत असाही टोला। विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते, अजित पवारांनी आम्हाला याबाबत सांगितलं होतं। खासदार अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट, आता मात्र राजकीय रणनीतिकार राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा होत आहेत, त्यामुळे ते अस्वस्थ असावेत। भुजबळांबाबत कोल्हे यांचं वक्तव्य। भुजबळांची अनेक वर्षांपासून दिल्लीत जाण्याची इच्छा, भुजबळांसाठी राज्यसभा योग्य सदन, राऊतांचं वक्तव्य। तर हे मोठमोठे विषय आम्हाला कळत नाहीत, अमोल कोल्हेंच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। आता वय दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। होत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, व्हॉट्सअप स्टेटस ठेवत संदीप देशपांडेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका, तर देशपांडेंवर मी बोलणार नाही, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंची स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात महत्त्वाची बैठक, मनसेचे राज्यातील सर्व नेते, जिल्हा तालुका अध्यक्षांची उपस्थिती। निवडणुका झाल्यानंतर मनसेची पहिला जिल्हास्तरीय बैठक। राज्यसभेवर एक जण जाईल इतकं संख्याबळ मवियाकडे, कुणी प्रतिनिधित्व करावं हे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रत्येक पक्षाला संधी मिळावी असं वाटतं, मविया एकमतानं निर्णय घेणार, राऊतांचं वक्तव्य। ही जागा शिवसेनेचीच, राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे ठाम, तर काँग्रेससोबत कोणतीही चर्चा नाही, आदित्य ठाकरेंची स्पष्टोक्ती। महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं पक्क, एक जागा विरोधकांना मिळेल, ती कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न। राज्यसभेच्या निवडणुकीवरून फडणवीसांचं विधान। उद्धव ठाकरेंचं विधान परिषदेवर जाणं अजिबात कठीण नाही, त्यांनी विधान परिषदेवर जावं अशी आमची इच्छा। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नये यासाठी राऊत प्रयत्नशील, ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यसभेची संधी मिळू नये असं राऊतांना वाटतंय, भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। आमचा महाविस्तार एआय प्लॅटफॉर्म, बहुभाषी एआय क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं गती घेतली आहे। एआयमुळे शेतीच्या क्षेत्रात मोठा बदल, एआय शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी एआयसाठी सज्ज। एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।